नमस्कार मित्रांनो, आज आहे 30 मार्च आणि आज आहे गुढीपाडवा. तर आपण आता चाललो आहे शोभायात्रेला. आणि पहिलं तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता चाललो आपण गिरगावला, कारण की तिथे असते शोभायात्रा. लाईक मेन स्पॉट आहेत मुंबईमध्ये. ते ठाण्यामध्ये पण असतं आणि गिरगावला. ते गिरगाव थोडा खूप जवळ आहे आपल्याला. आणि गेल्या वर्षी पण गिरगावला गेलेलो तेव्हा खूप चांगलं वाटलेलं, पण तेव्हा आय गेस व्लॉग नाही केलेला. पण यावेळी आपण व्हिडिओ बनवू, सगळं तुम्हाला दाखवतो की शोभायात्रेमध्ये काय असतं, कसं होतं. सो निघायचं होतं आम्हाला 8ला, कारण की शोभायात्रा 8:30ला चालू होते समथिंग. बट आम्हाला थोडा झाला लेट उठायला, तर वाजले 10. आता 10 पण नाही, 10 वाजले ॲक्च्युली. मग लवकर जाऊया आणि तुम्हाला लवकरच दाखवतो शोभायात्रा कशी असते आणि तिथे काय काय बघायला भेटतं. सो आता फायनली निघतो इकडनं घरातून. आता वाजले 10:06 आणि आपल्यासोबत असणारे संजना आणि आम्ही दोघंच चाललो. आम्ही लोक, कारण की थोडेफार मित्र जे आलेले ते झोपले अजून. तर लवकरच निघूया आणि लवकर इथं पोचूया यात्रा. आणि इथे आमचं तर मित्रांनो फायनली पोचलो आपण गिरगावला आणि गाडी पकडून आता हे बघा इकडनं जायचं आपल्याला. आणि फुल ऑन गर्दी आहे. आता वाजले आहेत अप्रॉक्सिमेटली 11. संपण्याची वेळ आली आहे, पण लास्ट टाइम 11 आलेलो आणि खूप काही गोष्टी बघायला भेटल्या आम्हाला आणि होप्स ह्यावेळी पण भेटेल. आणि गर्दी प्रचंड आहे, तेव्हा दाखवतो मी. तुम्ही पाहू शकतात गर्दी किती आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडे फोटोशूट चालू आहे मोस्ट प्रॉब्ली. लास्ट टाइम आपण लालबागचा गणपती ना विसर्जनच्या वेळी याच गल्लीमध्ये नाही हो वाटतं. अजून पाहू शकता ही रॅली असते तिथे. सगळे आर्ट आणि सगळे किती करणारे लोक कारवरती, टेम्पोवरती वगैरे. आणि पूर्ण लेन त्यांनी भरतेच. इकडे लोक येतात आणि ही फुल लेन भरते अशी. आता लय मजा येते, खूप सारी गोष्टी बघायला भेटत आहे.
आता पुढे स्पायडरमॅन पण आहे. आता तात्यांना भेटलो, आता तात्या विचूला भेटलो आता. खूप मजा येते. नेक्स्ट टाइम तुम्ही पण सुद्धा या. दरवर्षी होतं आणि हे तुम्ही मुंबईमध्ये जर राहत असाल तर हे 2-3 ठिकाणे होतं. बट आम्ही आता आलो आहे गिरगावला आणि नेक्स्ट टाइम जेव्हा होईल, जर तुम्हाला नाही भेटलं यावर्षी याला, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही नक्की या आणि याचा भरपूर आनंद घ्या. आता पुढे स्पायडरमॅन पण आहे, दाखवतो आम्हाला.
खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आहे ते रॅलीमध्ये आणि जो स्पायडरमॅन मला भेटला नाही तो पळाला आणि गर्दी प्रचंड आहे असं मी दाखवतो इथे आणि ऊन पण खूप आहे पण आम्ही थोडी सावळी करून उभी आहे आता. आता आपण घरी चाललो आहे कारण की सगळी रॅली संपली आता आणि ती रॅली पुढे थोडं जाईल अजून सगळं पाहून झालं आपलं आता आणि आता आम्ही चाललो आहे घरी. ऊन खूप आहे अक्षरशः ऊन खूप आहे आणि गर्दीसुद्धा प्रचंड आहे पण मजा आली कारण की जो वातावरण जो होतं इथे सगळे मराठी लोक बघा पोलीस पूर्ण संस्कृती पूर्ण आपली तिथे होती ते फार खूप चांगलं वाटलं. खूप 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 बरं वाटतं लस्सी पिऊन आता. याची गरज होती. थोडं थंडगार वाटतं पोटामध्ये आता कारण की उन्हामुळे डोकं पूर्ण तापलं आहे अंग पूर्ण तापलं आहे आणि पायाला आले शू बाईट. तर आता आम्ही नरिमन पॉईंटला आलेलो कारण की थोडे फोटो काढायचे होते आणि आता चाललो आहे घरी आणि माझा चष्मा पडला. गणपती बाप्पा.